नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड आफ्टरनून. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जेवण झाले असतील सगळे, तर दुपार झाली. आणि आज आहे एकादश, सोमवार बी आहे आणि एकादश बी आहे. तर मग फराळीचं करायचं या. शाबू भिजू घातला होता. आणि काल गेलतो मी कार्यक्रमाला, लांब तिकडे बिगवन पशी कार्यक्रम होता, गाणी होती. रात्री यायला उशीर झाला. आणि आमची एक चुलत बहीण अचानकच आज 3 दिवस झाले दवाखान्यात आहे. म्हणजे आधीच तिला पॅरलाइज झाला होता पहिला, आणि परत पॅरलाइज झाल्यामुळे परत लय दिवस झालं. मग त्या परवा दिवशी चक्कर आली म्हणून 9 झालं, ते आयशू मध्ये आहे. त्याच्या राड्यातच होतो. मग आता आलोय, म्हणजे आता फराळीचं करावं. कारण काल बी कवा रात्री जेवलेलं नाही, काल 4 वाजता जेवलेलं आहे. मग आज एकादश आहे. शाबू भिजू घातला होता थोडा. बटाटे आणले ते अर्धा किलो, कारण 1 किलो आणल्यावर खराब होते, ते राहत नाही ती परत. ते बटाट्याशिवाय शाबू खावा वाटत नाही. बारीक शाबू एकतरी पित्ताचा त्रास असल्यामुळे खावा लागते. पण बगर बी मला नाही जमत आणि शाबू बी नाही जमत. शेवटी आता भुकच्या पोटी काहीतरी खावा लागतं. बटाटे आणले ती अर्धा किलो, 2 बटाटे चिरतो. आज बरं तरी सोमवारनं एका दिवशी आला, एका वारावरच. नाहीतर 2 आला असते वेगळे हळ तर डबल वार पडला असता. ती भाऊसाहेब यायचं होतं म्हणून थांबलो होतो, तर अजून काय भाऊसाहेब आलेले नाही. तर ग्रामसेवक ते आमची चुलत भाऊ म्हणतो ती जागा मोजू किती आहे, कशी आहे ती, आणि आपापल्याच्या नावावर करून. मी म्हणलं आता आमच्या वडिलाच्या नावावर हाय घरकुल आलेलं, माझ्या नावावर कशी करायची लगेच जागा. त्याचा कुठाना माग म्हणजे टेन्शन एक नाही होईल, माणसाच्या मागं टेन्शन आहे. तुम्ही माणसाला योगेश भाऊ सारखं एवढं त्यातच. पण कसं असतं, ज्याची त्याला तू ज्याची त्यालाच माहित असते. बटाटा जास्त टाकले शाबूपेक्षा. शेंगदाणा काढावं लागतील, कुठ थोडंच आहे. ते बी भाजीचं कुठ आहे, थोडं गलासात काढावं लागतं. थोडा शाबू आहे आणि बटाटा झालाय जास्त. आता गलासातच काढणार आहे, कारण गलासात काढताना आमच्या भाऊची आठवण व्हायची.
मिक्सर मधलं भाऊ काही करत नाही, पण आईला गलासातच काढायचं आमचं भाऊ. बटाटा भाजून चटणी काय टाकत पहिले 2 आणि चिकटले लागते पिकले उकाळ आमच्या घरात होतं लय चांगलं उकाळ होतं, म्हणजे उकाळ काढून ठेवलं. दह्याचं पाकिट आणूयात, शाबू खायला छान टेस्टी लागेल बरं का, पण आणावं लागेल दह्याचं पाकिट. पापड्या बी नाही ना, पापड्या तळले सकाळी भिजू घातला होता शाबू, चांगला भिजला, बारक असल्यामुळे लगेच भिजतोय. लय पळापळी मग जेवायला मिळत नाही, मी तर एक टाइम जेवतोय रोज, जेवायलाच भेटत नाही. संध्याकाळी आले काहीतरी खाल्ले की सगळी तुला दुपारी जेवलं की संध्याकाळी पुन्हा जेवणाचा टाइमिंगच नाही. पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागते, नाही जायचं त्याला. आखाडी एकादशीला 15 दिवस झाले की. आखाडी एकादशी दिवशी शेंगा भाजल्या अजूनपर्यंत होत्या. त्या दिवशी फोडून कालवणार घातले शेंगानंतर. आमची बाईची आठवण झाली शेंगदाणा खाणताना त्याच्यात. तिखट नाही जमत म्हणून मी 2-3 मिरच्या टाकल्या, तर बाहेर 3च टाकले ते.
शाबूच्या पापड्या बी दिलेल्या होत्या उशात, पण कुठं ठेवले त्या काय माहिती, त्या एका ताईला दिल्या. कुठं ठेवले त्या काय माहित नाही त्या. झालाय शाबू तयार. या खायला कोणाकोणाला एकादश असते नक्की सांगा. सोमवार पण एकादश पण. लय दमून थकून आले हो. हे बघा असा शाबू केलाय. तर चला मित्रांनो, मग झालाय आमचा शाबू या खायला. आणि काल व्हिडिओ नाही सोडला आणि आज काही शाबू रेसिपी केला एकादश असल्यामुळं. आता रानात काय अजून म्हणावा असा एवढा पाऊस नाही झाला. आणि विचारलं एक दोघाला शेतकऱ्याला मोठ्या माणसाला, तर ती म्हणली योगेश भाऊ आता तुरी नाही ते येत, तुम्ही नका तुरी करू, आता सरळ ज्वारी नाही तर हरभरा करा. म्हणलं ठीक आहे. आणि धावपळीनं जेवण कमी झाल्यामुळे माझं वजन पण 3 किलो कमी झाले, कारण लय पळापळी असं होतंय. तर असं मित्रांनो, कोणाकोणाला एकादश असते नक्की सांगा. आज 15 दिवस झाले मोठ्या एकादशीला. चला मग आजची शाबूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.